रादर गुड आफ्टरनून ऑल. मला जो सब्जेक्ट दिलेला आहे, जो टॉपिक दिलेला आहे तो आहे ज्युडिशियल इंटरप्रिटेशन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. आता आपल्याला माहिती आहे की हा कायदा 2005 साली आला. अनबुले सरांनी या कायद्याविषयी बऱ्याच गोष्टी आता सांगितलेल्या आहेत. ऑलमोस्ट सगळा कायदा त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. तर 2005 मधला कायदा याचा अर्थ हा कायदा खूपच नवीन आहे आणि हा कायदा खूप नवीन असल्यामुळे ह्याला ज्युडिशियल इंटरप्रिटेशनलाच खूप स्कोप आहे. व्हॉट डू वी नो ॲज अन इंटरप्रिटेशन? थोडंसं मला माफ करा, मी एक सुरुवातीचे 5 मिनिटं तुम्हाला कॉलेजच्या जमान्यात घेऊन जाते. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट्स आणि ज्युरिस्प्रुडन्स. खूपदा आपण त्या सब्जेक्ट्सकडे लक्ष दिलेलं नसतं. काय ते कटकटे बोरे वगैरे वगैरे, पण हेच 2 सब्जेक्ट असे आहेत की जे आपल्याला ॲज अ लॉयर एस्टॅब्लिश व्हायला, एस्टॅब्लिश इन द सेन्स ॲज अ गुड लॉयर एस्टॅब्लिश व्हायला मदत करतात. गुड लॉयर म्हणजे काय, तर आपण आपल्याकडे आलेल्या पक्षकाराला योग्य तो न्याय, योग्य ती रेमेडी आपल्याला देता आली पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का आपलं मॅटर वरच्या कोर्टांमध्ये गेलं, हायकोर्टात असू देत, सुप्रीम कोर्टात असू देत, तर त्या कायद्यामध्ये दिलेल्या संज्ञांचा आपल्याला अर्थ लावता आला पाहिजे. तर आपल्याला इंटरप्रिटेशन म्हणजे काय, तर कायद्याचा अर्थ लावणं, कायद्याच्या प्रोव्हिजनचा अर्थ लावणं. कधीही कुठलाही कायदा असो अथवा कुठलंही डॉक्युमेंट असो, when are we extracting meaning out of that, the cardinal rule of interpretation is that you should not read a statement or a sentence in isolation. एकच वाक्य वाचलं आणि त्या वाक्यांवरनं अर्थ काढला, not allowed. You have to read the act as a whole, you have to read the provisos given, you have to read the provision as a whole. Don't pluck a particular sentence and then give it a meaning. हे कार्डिनल प्रिन्सिपल आहे इंटरप्रिटेशनचं, की जे आपल्याला आजच्या सब्जेक्टमध्ये दिसेल की खूपदा ऑनरेबल हायकोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला आपल्याला दिसत नाही. आता जेव्हा आपण ज्युडिशियल इंटरप्रिटेशन विषयी बोलतो त्यावेळेला त्याला लीगल रियालिझम असा एक ज्युरिस्प्रुडन्स मध्ये टर्मिनॉलॉजी आहे. लीगल रियालिझम म्हणजे काय, तर हू मेक्स अ लॉ. लॉ करणारा कोण आहे, तर आपल्याला माहिती आहे की स्टेट legislature is who is going to give us the law. However, what happens is, though the state has given us a law, the meaning is been given by the judges and ultimately the law is established, the law is settled by the judge, and this is called as legal realism. Now, why legal realism plays an important role? Because the judge is a human being. तोही माणूस आहे आणि त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं अपब्रिंगिंग, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचे विचार या सगळ्याचं प्रतिबिंब इसेन्शियली जजनी दिलेल्या जजमेंटमध्ये पडतं. आणि जजमेंटमध्ये पडतं याचाच अर्थ जज त्या प्रोव्हिजनचा जो अर्थ लावतोय त्या अर्थामध्ये पडतं. मग असं जर का झालं की प्रत्येक जज माझ्या पद्धतीनं, त्याला वाटलं तिला वाटलं हा असा अर्थ आहे, असा अर्थ जर काढत सुटला तर काय होईल, देयर विल बी chaos in society, because law has to be equal for each and every person. It should not happen that in one case a particular matter has been decided in one fashion, in another case in different fashion. It should not happen. And therefore, whenever we are talking about legal realism, whenever we are talking about the judicial interpretation, it is the duty cast on the lawyer to tell the judge that what meaning can be extracted out of the provision. There can be n number of meanings. एखाद्या प्रोव्हिजनचं आपल्याला 2-3 पद्धतीने इंटरप्रिटेशन करता येते, पण त्यातलं योग्य इंटरप्रिटेशन कुठलं आहे हे आपल्याला जजेसना सांगावं लागतं. नो डाऊट इट इज द ड्युटी ऑफ द जज ऑल्सो, बट बिईंग अ लॉयर, बिईंग ऑफिसर ऑफ द कोर्ट अँड बिईंग fighting for the client, it is our duty to interpret a law and tell the judge accordingly and convince the judge. Always remember, कोण मॅटर जिंकतं, तर ज्याचं आर्ग्युमेंट, ज्याचे मिनिंग्स हे जजेसना कन्व्हिन्सिंग वाटतात ते. खूपदा आपल्याला असं वाटतं ना की केस खूप स्ट्रॉंग होती पण तरी मी हरलो. Why does it happen? Because we are not able to put it appropriately, we are not able to convince the judge. So before going ahead, I will just let you know few aspects of interpretation.
when are we talking about interpretation, always remember the judicial interpretation and judicial activism are two different parts. Judicial interpretation sometimes is allowed at the trial court level itself. However, judicial activism is not allowed. Judicial activism is allowed only for the courts of record, that is, for that matter, High Court and Supreme Court. So when are we talking about the interpretation of a law, judicial interpretation? Being practicing lawyer, we need to understand that there is a difference between judicial activism and judicial interpretation, and the act which we are dealing with, that is Domestic Violence Act, needs judicial interpretation and not judicial activism. Now, when are we talking about the judicial interpretation? काय पद्धतीने हे ज्युडिशियल इंटरप्रिटेशन करायचं? आता अनबुले सरांनी पण काही केसेसचा रेफरन्स दिला की ह्या केसमध्ये जरी कायद्यात असं लिहिलेलं असलं तरी असं सांगितलं वगैरे वगैरे. मग हे इंटरप्रिटेशन करण्याची गरज काय आहे? तर व्हॉट हॅपन्स इज समटाइम्स द वर्ड्स युज्ड इन द स्टॅट्यूट दे आर नॉट सफिशियंट. Sometimes it may happen, as I said, there can be more meanings. एकाच प्रोव्हिजनचे आपल्याला 2, 3, 4 अर्थ काढता येतात, ज्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. आणि मग ह्यातला नक्की कुठला अर्थ घ्यायचा, कुठला अर्थ योग्य आहे हे शोधणं. हे कसं शोधायचं? दॅट इज वन थिंग. अनदर थिंग इज द सोसायटी इज चेंजिंग and we know that the law to be a good law to be a proper law has to be dynamic. Law should change with the changing needs of the society and then only we can call it as a good law. मग जर का कायदा आल्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या की ज्या कायद्याने अँटिसिपेट केलेल्या नसतील, ज्या कायद्यामध्ये लिहिलेल्या नसतील पण समाजात आहेत, मग आता कायदाच नाहीये, कुठली प्रोव्हिजनच नाहीये, नॉट अलाउड. आपल्याला माहिती आहे वेअर देअर इज अ राईट देअर हॅज टू बी remedy, and therefore comes the interpretation of statutes, interpretation of law. So कुठले कुठले त्याच्यामध्ये एस्पेक्ट्स येतात? तर लिटरलिझम म्हणजे काय? तर लॉ जसा आहे तसा वाचा, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काहीतरी इकडं असं म्हणलंय तिकडं असं म्हणलं, यांनी असं केलं, लॉचा उद्देश असा आहे. डोंट ऍड एनीथिंग टू इट. जे वाक्य दिले, जे शब्द दिले ते जसेच्या तसे वाचा, जसेच्या तसा त्याचा अर्थ काढा. Another part is original intent. Don't go only on the meaning, literal meaning, but try to extract, try to find out the original intent of the act. मग त्याच्यासाठी आपल्याला तो ऍक्ट जेव्हा पास झाला त्याचे ऑब्जेक्ट्स काय होते? एखादा कायदा पास होताना पार्लमेंटमध्ये किंवा तो पास होतानाची जी काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये डिबेट्स होतात, किंवा एखादा कायदा, आता जसं मगाशी अनबुले सरांनी सांगितलं की सिडॉ आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हा काही फक्त भारतापुरता मर्यादित विषय नाहीये, दिस इज इंटरनॅशनली फेस्ड इश्यू. तर का डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणला? मग त्यात तो आणताना काही कुठल्या कमिटीजचा काही कुठला रिपोर्ट घेतला होता का, एटसेट्रा एटसेट्रा. सो तो कायदा का आणला, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे लक्षात घ्यावं लागतं, गोइंग बियॉन्ड द लिटरल इंटरप्रिटेशन. आणि तिसरा आस्पेक्ट, तसे इंटरप्रिटेशनचे बरेच आस्पेक्ट्स आहेत, मी आता फक्त 3च आपल्या पुढे डिस्कस करते. आणि तिसरा आस्पेक्ट तो म्हणजे डॉक्ट्रिनल अप्रोच. व्हॉट इज डॉक्ट्रिनल अप्रोच? तर फॉलो प्रेसिडेंट. प्रेसिडेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टनी बनवलेले जे लॉज आहेत ते आपण ऍज अ लॉ फॉलो करायचे. त्यांनी जे सांगितलंय ते ऐका. आता त्यांनी जे सांगितलंय ते ऐका हाच खूपदा, म्हणजे मला तर असं वाटतं की कायद्याच्या इंटरप्रिटेशन पेक्षा सुद्धा आपल्याला जजमेंटचं इंटरप्रिटेशन करता येणं जास्त महत्वाचं आहे. कारण मी खूपदा असं पाहिलेलं आहे की असे केस लॉज दाखल केलेले जातात की जे ऍक्च्युली जो दाखल करणारा व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध जाणारे असतात. आता जेव्हा आपण ह्याचा विचार करतो, अपेक्स कोर्टाच्या मॅटर्सचा विचार करतो त्यावेळी, किंवा डॉक्ट्रिनल इंटरप्रिटेशनचा विचार करतो त्यावेळी, गोइंग अहेड ऑफ ओनली दॅट सब्जेक्ट, तुम्हाला काही डिसिजन्स असे लक्षात घ्यावे लागतात की जे पूर्णपणे एकदम वेगळ्याच सब्जेक्टशी रिलेटेड आहेत. आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा विचार करतोय आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मधली एखादी तरतूद इंटरप्रिट करत असताना फॅमिली मॅट्रिमोनियल मॅटर असा आपण एक विषय धरला तर तो बाजूला सोडून आपण काहीतरी तिसरंच कुठलं तरी
वेगळाच कायदा लक्षात घेतोय. वाय दिस इज रिक्वायर्ड टू बी डन? बिकॉज वी हॅव टू गिव्ह द रिअल मीनिंग टू दॅट पर्टिक्युलर लॉ. सो ज्या वेळेला आपण एखादं जजमेंट वाचतोय, एखादं सुप्रीम कोर्टाचं असेल, हायकोर्टाचं असेल, इट इज बीन डिवायडेड इन 2 पार्ट्स वी नो. रेशो डेसिडेंडी विच इज कॉल्ड ॲज अँड ऑबिटर डिक्टम. ओके, न ऑबिटर डिक्टम म्हणजे काय असतं? तर ऑबिटर डिक्टम ही बरेचदा जजेसची ऑब्झर्वेशन्स असतात. ही जी ऑब्झर्वेशन्स आहेत ही परत 2 पार्ट्स मध्ये आपण विभागू शकतो. पहिला पार्ट म्हणजे ऑब्झर्वेशन related to particular facts before the judge. Now, because they are related to particular facts, they might not be applicable to your case because facts might be different. There are certain observations which are general. आणि मग जरी पर्टिक्युलर फॅक्ट्स त्या कोर्टापुढच्या वेगळ्या असल्या आणि आपल्या वेगळ्या असल्या तरी तो जो ऑबिटर डिक्टम आहे तो आपल्याला आपल्या केसमध्ये वापरता येऊ शकतो. आणि तिसरा पार्ट जो महत्वाचा नॉर्मली आपण वापरतो तो म्हणजे रेशो. पण नुसता रेशो वापरू नये, ऑबिटर पाहावा. ऑबिटर का पाहायला पाहिजे? तर खूपदा रेशो मधनं आपण जो अर्थ काढतो ना तो लिमिटेड असतो आणि ऑबिटर मध्ये खूप काहीतरी लिहिलेलं असू शकतं की जे आपल्या फेवरमध्ये असू शकतं. सो लेट अस सी हाऊ दिस पर्टिक्युलर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, द टर्मिनॉलॉजीज इन द ऍक्ट हॅव बीन गिव्हन मीनिंग, हॅव बीन इंटरप्रिटेड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. तर मी आधी त्याच्या आधी सोपं एक उदाहरण देते की इंटरप्रिटेशन म्हणजे काय. तर आपल्याला सिन्स वी आर डिस्कसिंग अबाउट द मॅट्रिमोनियल लॉ, वन ऑफ द काइंड ऑफ मॅट्रिमोनियल लॉ, हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट. हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये म्हणा किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये म्हणा, आपल्याकडे प्रोव्हिजन आहे इंट्रीम मेंटेनन्स आणि परमनंट मेंटेनन्स. स्पेसिफिक वेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये कुठंही आपल्याला इंट्रीम मेंटेनन्स, परमनंट मेंटेनन्स असा शब्दप्रयोग दिसत नाही. आणि तरी सुद्धा आपण रुटीनली इंट्रीम मेंटेनन्सचे ऑर्डर्स घेतो. कशाच्या बेसिसवरती घेतो? तर मेंटेनन्स इन्क्लूड्स इंटरिम मेंटेनन्स. यू कॅन से दॅट मेंटेनन्स कॅन स्टार्ट, विल स्टार्ट ओनली आफ्टर द फायनल डिसिजन. तोपर्यंत काय करणार ती स्त्री? आणि म्हणून जरी त्याच्यामध्ये तो स्पेसिफिक शब्द लिहिलेला नसला तरी मेंटेनन्स अंडर दॅट पर्टिक्युलर एनॅक्टमेंट इज ग्रांटेड ॲट इंटरिम स्टेज ऑल्सो. दिस इज इंटरप्रिटेशन. कायद्याला काय हवंय ते शोधा, कायद्याला काय अभिप्रेत आहे ते शोधा आणि मग त्याचा अर्थ लावा. सिमिलरली आता अनमुले सरांनी पण सांगितलं की राईट टू लाईफ, 1 लाइनर कॉन्स्टिट्यूशन मध्ये तो राईट टू लाईफ दिलेला आहे आणि त्याच्यावरती व्हॉल्युम्स आहेत आपल्याकडं. किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं इंटरप्रिटेशन केलंय, किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वायडर मिनिंग दिले. सो नाउ द व्हेरी फर्स्ट डेफिनेशन, ॲज अनमुले सर टोल्ड, सर्टन डेफिनेशन्स दे आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. सगळा कायदा असा त्याच्या भोवती फिरतोय असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्या डेफिनेशनचे अर्थ असा आहे का तसा आहे याच्यावरती आपल्या केसचं फेट ठरतं. तर सगळ्यात पहिली जी डेफिनेशन दिलेली आहे ती अग्रीव्ड पर्सन. अग्रीव्ड पर्सन मीन्स एनी वुमन. अग्रीव्ड पर्सन मीन्स एनी पर्सन असं म्हटलेलं नाही. द name itself suggests protection of women. It does not say men. It says protection of women, and therefore this is the enactment which is specifically enacted for the women only. आता हे डिस्क्रिमिनेशन आहे का? तर येस, दिस इज डिस्क्रिमिनेशन. पण त्याच्या मागचं कारण, त्याचं उत्तर अनमुले सरांनी मगाशीच दिलेलं आहे. सो आय एम नॉट गोइंग टू गो इन टू दॅट. मग आता जेव्हा आपण डोमेस्टिक व्हायलन्स हा शब्द प्रयोग करतो तेव्हा वी नो दॅट डोमेस्टिक व्हायलन्स इज नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू अ लेडी. वी नो देर आर मेनी इन्स्टन्सेस wherein a man is the sufferer. मग माणसाने काय करायचं? आहेत दुसरे कायदे आहेत. इट इज नॉट दॅट वी डोंट हॅव द रेमेडी. वेअर देअर इज अ राईट देअर इज अ रेमेडी. यू हॅव टू फाइंड आउट द remedies. Remedies are there. So the first thing is aggrieved person essentially is a woman. आता हा जो who can be aggrieved person, woman असा शब्दप्रयोग आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला पुढचा मुद्दा असा येतो की मी मगाशी म्हटलं तसं की सिच्युएशन बदलतीये, आपण बदलतोय. व्हॉट अबाउट ट्रान्सजेंडर्स? कारण स्त्री आणि पुरुष ह्या 2 संकल्पनेच्या व्यतिरिक्त, ह्या 2 आयडेंटिटीच्या व्यतिरिक्त आता आपण एक तिसरी आयडेंटिटी लक्षात घेतोय, ती म्हणजे ट्रान्सजेंडर. नाउ ट्रान्सजेंडर कॅन नॉट बी फिट इनटू अ वुमन
nor that of a man. But if at all the transgender has undergone the surgery of sex change, then in that case, depending on whatever surgery that individual has gone through, that person will be called as a woman or as a man. And we do have the enactment for that. त्या लोकांचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी आपल्याकडे ते कायदे आहेत. सो Honorable Bombay High Court in Vitthal Manik Khatri versus Sagar Sanjay Kamble and others, citation आहे 2023 DGLS Bombay 1761. ही डेफिनेशन इंटरप्रिट करताना ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने असं ऑब्झर्व केलेलं आहे की while interpreting the definition of aggrieved persons in tune with the object, मी जे सतत सांगते ना की ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, in tune with the object and purpose of the act, it needs to be interpreted with the broadest possible terms. So this act in fact we have to interpret in a broadest possible term. मगाशी अनबुले सरांनी सांगितलं की प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे काय किंवा डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय, तर ओपन एंडेड डेफिनेशन्स आहेत, त्या क्लोज एंडेड नाही आहेत डेफिनेशन्स. का तर वी शुड बी एबल टू पुट एनिथिंग अँड एव्हरीथिंग अंडर दॅट पर्टिक्युलर डेफिनेशन. So the word woman in section 2A is no more limited to the binary of women and men and includes the transgender person also who has changed her sex in tune with her gender characteristics. Female needs to be termed as an aggrieved person who has exercised his right to decide the self-identified gender of women is an aggrieved person within the meaning of this definition. त्या व्यक्तीनी मी स्त्री आहे हे इन अ वे डिक्लेअर केले सर्जरी करून. So you have to consider that particular individual, that particular person as a woman. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे वेदर अ मॅन कॅन बी अ रेस्पॉन्डंट ऑर नॉट. त्याच्यावरती कॅन बी अन ऍप्लिकंट ऑर नॉट, त्याच्यावरती खूप सारा उहापोह होत असतो. आणि आता जसं सरांनी सांगितलं की स्त्री पीडित पुरुष संघटना वगैरे अशी काहीतरी आहे संघटना. नो डाऊट ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुरुषांवरती काही वेळेला अन्याय होतो. तो का होतो तर मी परत तिथेच येते, कारण आपण कायद्याचा अर्थ नीट लावत नाही, आपण सुप्रीम कोर्टचे हायकोर्टाचे जजमेंट्स नीट इंटरप्रिट करत नाही. तर मगाशी मी जे म्हणलं ना की एक सिंगल लायनर घेऊन वाचू नका, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर एका केसमध्ये असं झालं होतं की a man has filed a complaint saying that I am an aggrieved person. Why I am an aggrieved person? Because I have been subjected to domestic violence and my right needs to be protected. The lower JMFC rejected the claim and then eventually the matter went to the High Court. Matter High Courtat गेल्यानंतर this is by the Madras High Court. I'm sorry, Karnataka High Court. Mohammad Jakir versus Shabana and others. What High Court held? The apex court in the case of Hiralal Harsora versus Kusum Harsora, we are going to discuss that judgment, has struck down a portion of section 2A on the ground that it is violative of Article 14 of the Constitution and the phrase adult male as appearing in section 2Q stood deleted. So adult male हे जे दोन शब्द आहेत हे सुप्रीम कोर्टाने डिलीट केले. सुप्रीम कोर्टाने का डिलीट केले तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की व्हायोलेटिव्ह ऑफ आर्टिकल 14 इक्वॅलिटी आपलं जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे, किंवा आपण हरसोरामध्ये सुप्रीम कोर्टने खूप साऱ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, पण जजमेंटचा चुकीचा अर्थ लावल्याने काय होतं आणि कसं आपल्याला इंटरप्रिटेशन करायचंय. तर इफ द सेड सबसेक्शन इज रीड आफ्टर डिलीटिंग द एक्सप्रेशन adult male, it would appear that any person, whether male or female, aggrieved and alleging violation of the provisions of the act could invoke the provisions under the act. आता त्यांनी इंटरप्रिटेशन करताना कसं केलं
तर रेस्पॉन्डंटची जी आपल्याकडे डेफिनेशन ह्या कायद्यामध्ये दिलेली आहे ती डेफिनेशन आपल्याला काय सांगते, रेस्पॉन्डंट मीन्स एनी ॲडल्ट मेल पर्सन. आता आपण इथला ॲडल्ट मेल हा शब्द काढून टाकूया. रेस्पॉन्डंट मीन्स एनी पर्सन हु इज ऑर हॅज बीन इन अ डोमेस्टिक रिलेशनशिप विथ द ॲग्रीड पर्सन. डोमेस्टिक रिलेशनशिप ही माणसाला पण ऍप्लिकेबल आहे, स्त्रीला पण ऍप्लिकेबल आहे. पण मी म्हणलं तसं की कायद्याचाच विचार नाही केला गेला. हा कायदा मुळात पुरुषांसाठी नाही, हा कायदा जेंडर न्यूट्रल नाही, हा कायदा फक्त स्त्रियांसाठीच आहे. आणि मग अशा पद्धतीचं चुकीचं इंटरप्रिटेशन झाल्यानंतर द ऑनरेबल कर्नाटका हायकोर्ट त्यांनी नंतर त्यांची ही ऑर्डर पेटंट एरर असं म्हणून त्यांनी त्यांची ही ऑर्डर माघारी घेतली. सो वी हॅव टू टेक दिस इन टू कन्सिडरेशन की एकच कुठलं तरी वाचायचं नाहीये. आता आपण जेव्हा रिस्पॉन्डंटच्या विषयी बोलतो ना त्यावेळेला मध्य प्रदेश हायकोर्टने अगदी सुरुवातीला 2008 साली इन अजयकांत अँड अदर्स वर्सेस श्रीमती अलका शर्मा, व्हॉट मध्य प्रदेश हायकोर्ट हॅज हेल्ड, definition of the respondent uses word any adult male person and therefore a complaint is not maintainable against the female relatives. आता इथे पण कायदा व्यवस्थित वाचला गेलेला नव्हता, कारण त्या डेफिनेशन मध्ये तो जो 2Q आहे त्याला जो प्रोव्हायझो दिलेला आहे त्या प्रोव्हायझो मध्ये स्पेसिफिकली अ लेडी कॅन बी रेस्पॉन्डंट हे आपल्याला दिसतंय, हे आपल्याला लक्षात येतंय. वन थिंग. Another thing is, if we go to section 19 of the enactment, then in that case it says that evictionच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या evictionच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या लेडी विरुद्ध करता येणार नाहीत. Eviction orders can be passed only against a man. याचा अर्थ a lady can be respondent. Meaning of this is, however, these aspects they were not taken into consideration आणि मग म्हणून आपल्याला असं दिसतं की अशा पद्धतीचं चुकीचं इंटरप्रिटेशन रेस्पॉन्डंट या टर्मचं झालेलं आपल्याला आढळतं. मग सुप्रीम कोर्टनी ऑब्व्हियसली सेट हे सगळं काही आहे ते फायनली सेट केलं. सो इन हिरालाल हरसोरा अँड अदर्स वर्सेस कुसुम नरोत्तम दास हरसोरा, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेड दॅट वी देअरफॉर बॉम्बे हायकोर्टाने पण अशाच पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्याच्या विरुद्ध हे सुप्रीम कोर्टाने दिलेलं जजमेंट आहे. वी देअरफॉर सेट असाइड द इम्प्युग्न जजमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट अँड डिक्लेअर दॅट द वर्ड्स adult male will stand deleted since these words do not square with Article 14 of the Constitution of India. Consequentially, the proviso to Section 2Q bring otais also stands deleted. So फक्त adult male एवढंच डिलीट नाहीये केलेलं, तर त्याला तो जो प्रोव्हिजो दिलेला आहे ना तो प्रोव्हिजो पण डिलीट केलेला आहे. तो प्रोव्हिजो का डिलीट केलाय दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मगाशी अनबुले सरांनी सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह सांगितलं कायदा का आणलाय. तर डोमेस्टिक व्हायलन्स नॉट नेसेसरी की तो फक्त पुरुषच स्त्रीला करतो. डोमेस्टिक व्हायलन्स कॅन बी फ्रॉम अ लेडी टू अ लेडी ऑल्सो, कुठलंही रिलेशनशिप असू देत. मग आपण जर का यातली जी रेस्पॉन्डंटची व्याख्या आहे ना ती जर का रेस्पॉन्डंटची व्याख्या आपण परत एकदा पाहिली तर रेस्पॉन्डंटची व्याख्या आपल्याला काय सांगते, प्रोव्हिजो काय सांगतो रादर, provided that an aggrieved wife or female living in relationship in the nature of a marriage may also file a complaint against a relative of the husband or the male partner. What is the meaning of this proviso? A complaint can be filed against a lady. A complaint can be filed against a woman, but when complainant should be either wife or a lady लिव्हिंग इन द नेचर ऑफ द मॅरेज. सो इसेन्शियली जिथे नवरा बायकोचे डिस्प्युट्स आहेत आणि आपल्याला इन लॉटच्या विरुद्ध प्रोसीड व्हायचंय तेवढ्याच लेडीज याच्यामध्ये अभिप्रेत आल्या. नॉट नेसेसरी. द ऍक्ट इज फॉर प्रोटेक्शन ऑफ विमेन. इट डज नॉट से प्रोटेक्शन ऑफ वाईफ फॉर दॅट मॅटर. इट इज द एनॅक्टमेंट फॉर प्रोटेक्शन ऑफ विमेन. विमेन, सिस्टर्स, मदर्स, डॉटर इन लॉ, मदर इन लॉ, कोणी असू शकते, सिस्टर इन लॉ. मग आपण जर का हा प्रोव्हिजो असाच ठेवला तर काय होईल, डिस्क्रिमिनेशन होईल. आता हे डिस्क्रिमिनेशन अलाउड आहे का? नो. दिस काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन इज नॉट अलाउड. द लॉ डज नॉट वॉन्ट टू गिव्ह प्रोटेक्शन ओनली टू अ मॅरिड relationship, only to a wife against husband and in-laws. This
law aims to give the protection to each and every woman who is living in domestic relationship. Domestic relationship ची तर definition दिली आहे. Consanguinity असू शकते, adoption असू शकतं. So a sister can go against brother, a mother can go against son. If that be so, then why when it comes to making a lady respondent आपण त्याला discriminate करतोय? This kind of discrimination should not be there. And therefore the Honorable Supreme Court, it deleted the proviso also and it deleted the word adult male also. Why? Because this adult male, it was causing confusion and the lady were not being made the respondents because of that particular confusion. So accordingly the Honorable Supreme Court has given the meaning to this particular term respondent. So now what is the situation? The situation is applicant can be only a lady, but respondent can be either a man or a lady. आता मगाशी अनभुले सरांनी एक उल्लेख केला की प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे काय, तर एखादा डिपेंडंट असेल एखाद्या लेडीवरचा आणि त्या डिपेंडंटच्या साठी सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन ऑर्डर घेता येऊ शकते इवन इफ ही इज अ मेल. फादर त्यांनी मगाशी उदाहरण दिलं, पण ऍप्लिकंट हॅज टू बी a lady. It cannot happen that father went to the court and filed an application. The applicant has to be the daughter saying that look, my husband is treating my father with the cruelty, or he is treating him with cruelty to pressurize me and all that stuff. So essentially the complainant can be only a lady. Now it is well settled principle that respondent can be a man as well as a woman. Now next is Ajay Kumar versus Lata Shruti. Ajay Kumar versus Lata Shruti. In this matter, the Honorable Supreme Court has passed a very different order wherein widowed sister-in-law was given maintenance from brother-in-law. Now, normally what do we know? The liability to maintain a wife is on the husband. And therefore maintenance cannot be asked from in-laws. ह्याच्यावरती आपण नॉर्मली जातो की मेंटेनन्स इन-लॉज कडनं नाही मागता येणार. पण ह्या केसमध्ये अजय कुमार वर्सेस लता श्रुती अँड अदर्स मध्ये विडोड सिस्टर इन लॉ वॉज गिवन मेंटेनन्स फ्रॉम ब्रदर ऑफ द डिसीज्ड हजबंड. नवरा तिचा गेला होता. मॉनिटरी रिलीफ कॅन बी सॉट अगेन्स्ट रेस्पॉन्डंट. ऑनरेबल सुप्रीम कोर्टने काय इंटरप्रिट केलं, तर तो जो मॉनिटरी रिलीफचा आपला सेक्शन आहे, सेक्शन 20 जो आहे, व्हॉट डज इट से? मॉनिटरी रिलीफ कॅन बी सॉट अगेन्स्ट द रेस्पॉन्डंट. इट डज नॉट से अगेन्स्ट हजबंड. रेस्पॉन्डंट कॅन बी ब्रदर इन लॉ. वी नो दॅट. रेस्पॉन्डंट कॅन बी फॉर दॅट मॅटर फादर. Respondent can be brother. And therefore, on that particular basis, on that particular interpretation, the Honorable Supreme Court passed order of maintenance, saying that what had happened was, in this case, the deceased husband and his brother, they were in a joint business. ते एकत्र बिझनेस करत होते आणि त्या बिझनेस वरतीच यांचं घर चालत होतं. आणि तो नवरा गेल्यानंतर ऑब्व्हियसली हिला पैसे मिळणं बंद झालं. आता मुद्दा असा येतो की मग ह्याचा अर्थ प्रत्येक मॅटर मध्ये ब्रदर इन लॉच्या विरुद्ध किंवा फॉर दॅट मॅटर ब्रदरच्या विरुद्ध आपण मेंटेनन्स मागणार का आणि मिळेल का? The answer is no. We have to take into consideration the obiter dictum of this particular judgment. If the facts say that yes, she is entitled to get maintenance, then yes, she is entitled to get maintenance. Not only maintenance, but her right to reside in the joint family was also asserted as far as this particular judgment is concerned. Then came what is, whether the act has a retrospective operation or prospective operation. Principle, the basic principle is the laws has to be prospective in nature, and mostly criminal laws are always prospective in nature. आता ह्या कायद्याविषयी क्वासाय सिव्हिल, क्वासाय क्रिमिनल हे पण आहेत, इम्प्लिकेशन्स पण आहेत ह्याच्यामध्ये. मग आता हा कायदा
retrospective operation ह्याला द्यायचं का नाही द्यायचं was the question. Sometimes it does happen that a lady comes to the court saying that at so and so point of time, at this particular point of time, I had stayed with the respondents and now I want the relief. So the question before the court was whether this act can be given retrospective effect or not. So in V.D. Bhanot versus Savita Bhanot. In this case, Honorable Supreme Court has held that the conduct of the parties even prior to the coming into force of this act could be taken into consideration while passing an order under section 18, 90 and 20 thereof. Wife who had shared a household in the past but was no longer doing so when the act came into force would still be entitled to the protection of the Domestic Violence Act. So it is not necessary that on the date of application, when the application has been filed in the court, it is not necessary that on that particular day itself, the lady, here the wording used is wife because the matter was between husband and wife, but a particular lady, it is not necessary that she should be living in that particular house on the date of filing of the application. Now what does that mean? Does that mean that something which had happened 20 years ago can be considered in a domestic violence and a relief can be given under the domestic violence? No. Up 2005 the act has come. That is what we are discussing. Retrospective effect whether can be given. 2005 मध्ये let us say after 2005 I want to file immediately. आपण presume करूया की आता 2005 आहे. आज मला केस फाईल करायची आहे saying that 1999 मध्ये माझ्या सासू सासऱ्यांनी मला मारलं. From the date of If the offence is of the continuation nature, then it can be filed. The Honorable Supreme Court amendment. amendment नाही आहे कायद्यामध्ये amendment नाही. डोमेस्टिक रिलेशन असणं पण गरजेचं आहे तिथे 20 वर्षाचा गॅप असेल आणि Not necessary that after 20 years gap domestic relationship has come to an end. Not necessary. At any point of time. Enforcement date, commencement date of the act. Not necessary. That is what this particular judgment says, that retrospective effect also can be given. Something which had happened in past. I will read the definition. Subject to continuation. Subject to continuation. Domestic relationship means a relationship between two persons who live, present tense, or had lived in shared household and related by consanguinity, marriage, adoption, etc. etc. पुढचं काय आहे तर so the word used is had and therefore it was said that this particular enactment has got the retrospective effect. पण आता जेव्हा आपण retrospective effectचा विचार करतो, yes this act has got retrospective effect आणि मी म्हणूनच सांगितलं की आपण जेव्हा जजमेंट्स इंटरप्रिट करत असतो ना तेव्हा फक्त रेशो नाही इंटरप्रिट करायचा. ह्या जजमेंटचा रेशो सांगतो की yes the act has got retrospective effect. पण कधी प्रत्येक केसेसमध्ये का? आन्सर इज नो. मग कुठल्या केसमध्ये अप्लाय करायचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आणि कुठल्या केसमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट अप्लाय नाही करायचा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2005 साली मी केस फाईल करतेय की कधीतरी 1990 मध्ये मला डोमेस्टिक व्हायलन्स झाला म्हणून आणि मी आता 2005 साली रिलीफ काय मागतेय तर मला त्या घरात राहायचंय. विल दॅट बी अलाउड? आपण जर चुकीचं इंटरप्रिटेशन केलं आतापर्यंतच्या जजमेंट्सचं तर द आन्सर विल बी येस. बिकॉज आपण पुढची जजमेंट्स पाहणार आहे. आपण तरुणा बात्राचं जजमेंट डिस्कस करणार आहे आणि शेअर्ड हाऊसहोल्डशी रिलेटेड जी काही जजमेंट्स आहेत ती आपण डिस्कस करणार आहे. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज इंटरप्रिटेशन ऑफ अ जजमेंट अँड अप्लाइंग द जजमेंट टू द फॅक्ट्स इन अवर हँड्स. That is very important. So the retrospective effect has been given to the Domestic Violence Act, but according to me, it is not without riders. You cannot make it applicable to each and every case
without looking into the facts. And that is why I said that it is not that the Domestic Violence Act is causing cruelty to the men. It is its application. Why it is its application, that also I am going to discuss. So as far as this particular enactment is concerned, what had this particular citation is concerned, what had happened was the lady and husband, a man, they were staying together, husband and wife. Then he was living in a quarter. After the retirement, obviously, he was asked to vacate the quarter. So he started staying somewhere else. Now the issue is, what about her residence? What is her shared household? In this case, that has also been discussed. शेअर्ड हाऊसहोल्ड कुठलं? कारण शेअर्ड हाऊसहोल्डची डेफिनेशन आपल्याकडे दिली ना की कधीतरी त्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आता जर ती क्वार्टरच सोडली तर नवरा बायको कुठे एकत्र राहत होते, कधी एकत्र राहत होते, कुठनं आणायचं शेअर्ड हाऊसहोल्ड? इन दिस केस द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज सेड दॅट द हजबंड इज अंडर ऑब्लिगेशन टू प्रोव्हाइड हर विथ द रेसिडेन्स. शेअर्ड हाऊसहोल्ड नाही, ओके, प्रोव्हाइड हर विथ द सेपरेट रेसिडेन्स. गंमत पुढची आहे. सो तिला रेंट द्यावा असं लोअर कोर्टाने सांगितलं होतं. ही जी बाई आहे, हे दोघंही नवरा बायको सिनियर सिटीजन्स होते. तिनं कोर्टापुढे असं सांगितलं की मला एकटीला राहायची भीती वाटते. 65 or 66 समथिंग, मला एकटीला राहायची भीती वाटते. I have apprehension that if I live alone in a rented accommodation, there will be some, I mean, जे काही भीती वाटत असेल ती असेल. So the Honorable Supreme Court said that the husband should make her arrangements where he is staying. तिच्यासाठी एक भाग घराचा काढून द्या आणि तिला तिथे राहू द्या. आता वास्तविक पाहता हा जर आपण विचार केला तर आपण म्हणतो की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स ची जी डिक्री आहे ती आपण पेपर डिक्री म्हणतो का, तर आपण असं कोणाला याच्यासोबत राहा असा फोर्स नाही करू शकत. पण इन दिस पर्टिक्युलर जजमेंट द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेड दॅट ही शुड मेक द प्रोव्हिजन फॉर हर शेल्टर. वाय? बिकॉज शी इज अप्रिहेंडिंग डेंजर टू हर. अँड त्यांनी त्याच्या जागेचा एक पार्ट तिच्यासाठी मे बी आपण ज्याला म्हणतो वेगळा काढून द्यावा. अगदी एकत्र राहणं म्हणजे एकत्र राहणं असं नाही. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे इंटरप्रिटेशन, कारण त्याच्यातही हायकोर्टाने हेच सांगितलं की प्रोटेक्शन ऑफ अ वुमन इज इम्पॉर्टंट. नुसतेच तिला रेमेडीज द्यायच्या, नुसतेच रिलीफ द्यायच्या. एक लक्षात घ्या, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आणला, अनभुले सरांनी जे सांगितलं की का आणला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, तर आपल्याकडे 498A होता. पण 498A चा उपयोग काय म्हणजे काय, तर एखादी स्त्री जिला तिचं लग्न मोडायचं नाहीये, तिनं जर का तिच्या सासरच्यांच्या विरुद्ध 498A ची कंप्लेंट केली, इमिडिएटली पूर्वी अरेस्ट व्हायची. जिथं अरेस्ट झालीये, इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल की तिचं लग्न वाचेल. इजंट इट? मग अशा वेळेला रिलीफ तर द्यायला पाहिजे, वन थिंग. सेकंड थिंग इज, इट माइट हॅपन की समोरची जी पार्टी आहे तिला 4 गोष्टी समजून सांगितल्यानंतर ह्या स्त्रीचं लग्न पण वाचेल. आपली इंडियन सिस्टीम, वी आर बेस्ड ऑन द फॅमिली व्हॅल्यूज. आपली फॅमिली सिस्टीम आहे. आपल्याला लग्न पद्धती जी आपली आहे ती आपल्याकडची खूप महत्वाची सिस्टीम आहे. तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. मग तो जर का आपल्या संस्कृतीचा गाभा आहे तर तो गाभा आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. आणि म्हणून सिव्हिल रेमेडीची गरज होती. सिव्हिल रेमेडी होती ना, मग तसा विचार करायला गेलं तर डिवोर्सची, हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, पारसी मॅरेज ऍक्ट आहे, एवढे सगळे आपल्याकडे मॅट्रिमोनियल लॉज आहेत ना. सो सिव्हिल रेमेडी ह्या अँगलची असणं गरजेचं होतं, वन थिंग. अँड अनदर थिंग इज इमिडिएट रिलीफ. आता 498A मध्ये रिलीफ म्हणजे काय मिळतो, तर तुरुंगात टाकणार ते, आणि मग अँटिसिपेटरी बेल वगैरे वगैरे ते पुढचं चालू राहील आणि मग मॅटर ट्राय होत राहील. पण ह्या स्त्रीचा जर शेल्टर गेला, ह्या स्त्रीला घरातनं बाहेर काढलंय, 498A करून उपयोग काय, ती जाणार कुठे? खूपदा असं होतं की स्त्रियांना कुठे जायचं, त्यांच्याकडे माहेरचा सुद्धा आसरा नसतो. आणि म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये शेल्टर होम्सची सुद्धा प्रोव्हिजन केलेली दिसते. इमिडिएट रिलीफ त्या स्त्रीला मिळणं फार गरजेचं आहे. आणि तो रिलीफ हा रिलीफ असला पाहिजे. समोरच्याला पनिश करून तिला रिलीफ मिळणार नाहीये. दॅट इज इम्पॉर्टंट. सो ह्या अँगलवरती आपल्याला सगळी इंटरप्रिटेशन्स ही दिसतात. आता SR बात्रा वर्सेस तरुणा बात्रा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की द डॉटर इन लॉ
कॅनॉट क्लेम एनी राईट ॲज फार ॲज इन लॉज प्रॉपर्टी इज कन्सर्न. नो डाऊट आपण असं म्हणतो कारण रेशोच आपण फक्त वाचतो, पण इवन इट इज माय स्टेटमेंट की तरुणा बात्राच्या केसचं सुद्धा जर का आपण ऑबिटर पाहिलं, अख्खी केस आपण जर का नीट वाचली ना, तर आपण तरुणा बात्राची केस डिफरन्शिएट करू शकलो असतो. अनफॉर्च्युनेटली ते कोणीच केलं नाही आणि सगळीकडे असं झालं की तरुणा बात्राचा रेशो असा आहे की अ लेडी कॅनॉट क्लेम राईट इन द इन लॉज प्रॉपर्टी. सो इफ लेडी कॅनॉट क्लेम राईट इन द इन लॉज प्रॉपर्टी, आपल्याला ज्या रेसिडेन्सचे अधिकार दिलेले आहेत डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये, दॅट पर्टिक्युलर सेक्शन 19, व्हॉट अबाउट इट? सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 17, व्हॉट अबाउट इट? मग हा कायदा आणण्याचा उपयोग काय? एवढा सगळा उहापोह करण्याचा उपयोग काय? कारण आपल्याला माहितीये की आपल्याकडे भारतासारख्या देशामध्ये अजून तरी लग्न झाल्या मोस्टली जॉईंट फॅमिलीमध्येच ती सून राहायला जाते आणि खूप कमी केसेस अशा आहेत की जिथे नवऱ्याच्या मालकीची प्रॉपर्टी असते आणि मग ती सासू सासऱ्यांच्या मालकीची असेल किंवा वडिलोपार्जित असेल. आणि म्हणून ॲज आय सेड तरुणा बात्राचा सुद्धा रेशो थोडासा चुकीचा इंटरप्रिट केला गेला होता. पण याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅड सेड दॅट शेअर्ड हाऊस होल्ड वुड ओनली मीन द हाऊस बिलॉंगिंग टू ऑर टेकन ऑन रेंट बाय द हजबंड ऑर द हाऊस विच बिलॉंग्स टू द जॉईंट फॅमिली ऑफ विच द हजबंड इज अ मेंबर. आता इथे जॉईंट फॅमिली म्हणजे काय? जॉईंट फॅमिली ही कन्सेप्ट आपल्याला हिंदू लॉ मध्ये माहिती. जॉईंट फॅमिली ही कन्सेप्ट दुसऱ्या कुठल्याही पर्सनल लॉ मध्ये नाही. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा हिंदूंपुरता ऍप्लिकेबल नाही, तो सेक्युलर एनॅक्टमेंट आहे. इट अप्लाइज इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन. मग जर का एखादे ख्रिश्चन कपल असेल, मुस्लिम कपल असेल, फॉर दॅट मॅटर ज्यू असेल, तर त्या स्त्रीनं काय करायचं? आमच्याकडे जॉईंट फॅमिलीची कन्सेप्टच नाही, वी डोंट हॅव जॉईंट फॅमिली, असं म्हणून चालेल का? आन्सर इज नो. दिस हॅज बीन डिस्कस्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन नेक्स्ट जजमेंट. सो जॉईंट फॅमिली आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मधली जॉईंट फॅमिली म्हणजे जुन्या अनकोडिफाईड हिंदू लॉ मधली जॉईंट फॅमिली नाही. जॉईंट फॅमिली म्हणजे जिथे तुम्ही एकत्र, नातेवाईक एकत्र राहता ते घर. सो आफ्टर तरुणा बात्राज केस, सतीश चंद्र आहुजा वर्सेस स्नेहा आहुजा. The Honorable Supreme Court said that leaves or at any stage has lived in a domestic relationship have to be given its normal and purposeful meaning. हा पर्पजफुल हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. इट हॅज टू बी गिव्हन पर्पजफुल मिनिंग, म्हणजे नुसतं मिनिंग द्यायचं म्हणून देऊ नका. कायदा केलेला आहे तो रिलीफ देण्यासाठी केलेला आहे. सो पर्पजफुल मिनिंग द्या, काढायचं म्हणून मिनिंग काढू नका. मिअर फ्लीटिंग or casual living at different places shall not make shared household. हे सेम वर्डिंग्स वापरलेले आहेत तरुणा बात्राच्या केसमध्ये सुद्धा. तरुणा बात्राच्या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने हेच म्हणलंय की आज मी इथं राहिलो, उद्या मी तिथं राहिलो, परवा तिथं राहिलो, प्रत्येक हाऊस तुम्ही म्हणणार का हे माझं शेअर्ड हाऊसहोल्ड आहे म्हणून? द आन्सर इज नो. पण तुम्ही असं जेव्हा म्हणताय की प्रत्येक हाऊस हे तुमचं शेअर्ड हाऊसहोल्ड असू शकत नाही, ऍट द सेम टाइम you have to take into consideration, you have to keep it in mind that you have to give a purposeful meaning. Shared household belongs to any relative of husband with whom in domestic relationship woman has lived. Condition mentioned in section 2S are satisfied and said house will become shared household. इथे in-lawच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार दिला होता. आता ह्याच्यात काय झालं होतं की ती स्त्री, तिला आता खूपदा असं पण घडतं की एक नवरा बायको आणि जॉईंट फॅमिलीमध्ये एकत्र राहतात. नवरा बायको त्या घरातनं बाहेर पडतात आणि एक 4-5 महिने झाले की नवरा तिच्या विरुद्ध डिवोर्सची केस फाईल करतो. ती रेंटनी घेतलेलं घर असू शकेल कदाचित आणि म्हणतो की नाही मी काय आता रेंटचे हप्ते भरणार नाही आणि तो जाऊन त्याच्या आई वडिलांच्या बरोबर राहायला लागतो. Now whether this is her shared household or not, the answer is yes, this is her shared household. Now whether this can be given retrospective effect, म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की समजा असं हे 2005च्या अलीकडे घडलंय, इमिडिएटली 2005च्या अलीकडे, वर्डिंग युज्ड इज हॅज. सो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट द्यायचा म्हणजे काय करायचा, तर ज्या तिला ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करण्याच्या अलीकडे काही दिवस
रिझनेबल पिरियड ऑफ टाइम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. काय काय घडलं. असं जर 4 महिने आधी, 1 वर्षभर आधी जर का नवऱ्यानी घरातनं बाहेर पडून तिला रेंटेड हाऊसमध्ये घरात ठेवलं आणि नंतर म्हणाला की आता मी तुझ्या बरोबर राहणार नाही, तर आता असं म्हणता येईल का की ती आमच्या घरात येऊन नाही राहू शकत, ती पूर्वी आमच्या घरात राहत होती, आता तिचा आमचा काही संबंध नाही? द आन्सर इज नो. द सुप्रीम कोर्ट इज ऑन दिस पॉइंट. वी हॅव टू गिव्ह इट द पर्पजफुल meaning. The entire scheme of the act is to provide immediate relief to the aggrieved person with respect to the shared household where the aggrieved person lives or has lived. Had हा शब्दप्रयोग इथे नाही. इथे जो शब्दप्रयोग आहे तो has असा आहे. As observed above, the use of expression at any stage has lived was only with intent of not denying the protection to aggrieved persons merely on the ground that aggrieved person is not living as on date of the filing. केवळ तेवढंच एक had been living. आज ऍप्लिकेशन दाखल केलंय, कुठे आज कुठे राहते ती, गेले महिनाभर कुठे राहते ती, that is not allowed. Now as far as this particular judgment is concerned, मी म्हटलं तसं की हे जजमेंट आल्यानंतर पण खूप असं हे झालं होतं की आता सासू सासऱ्यांच्या घरात पण सुनेला राहता येणार. मगाशीच सरांनी सांगितलं की देर इज अ कन्फ्लिक्ट ऑफ द एनॅक्टमेंट्स. सिनियर सिटीजन्स, प्रोटेक्शन ऑफ सिनियर सिटीजन्स हा ऍक्ट आणि हा जो कायदा आहे तो कन्फ्लिक्ट आहे का, तर कुठेतरी आपण ह्याला कन्फ्लिक्ट म्हणू, पण ऍक्च्युली कन्फ्लिक्ट नाहीये. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला जजमेंट नीट वाचायचंय. ह्याच जजमेंटमध्ये जिथे तरुणा बात्राचं जजमेंट ओव्हररूल केलं गेलं त्याची हेडलाईन आहे, नो एम्बार्गो फॉर इनिशिएटिंग और कंटिन्यूइंग एनी सिव्हिल प्रोसिडिंग्स विच रिलेट टू सब्जेक्ट मॅटर ऑफ ऑर्डर इंट्रीम और फायनल पास्ड इन प्रोसिडिंग्स अंडर DV ऍक्ट. म्हणजे काय, तर सेक्शन 17 जो आहे ना की जो सांगतो की शेअर्ड हाऊसहोल्ड मध्ये राहायचा अधिकार आहे, त्याचा प्रोव्हिजो काय सांगतो की यू कॅनॉट एविक्ट द अग्रीव्ड पर्सन विदाउट फॉलोइंग ड्यू प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. इट डज नॉट से यू कॅनॉट एविक्ट. यू कॅन एविक्ट. व्हॉट यू हॅव टू डू इज फॉलो द प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. हाताला धरून तिला बाहेर काढू नका. आता आज ह्या क्षणी हाताला धरून मला माझ्या घरातनं बाहेर काढतायत, मी जाऊ कुठे, तिथे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट येतो. अर्जंट रेमेडी पाहिजे. मग आता ही अर्जंट रेमेडी देत असताना आपल्याला माहितीये की अदरवाईज सुद्धा पोझेशन प्रोटेक्ट केलं जातं. आपण म्हणतो पोझेशन इज 9 पॉइंट्स ऍट लॉ, इजंट इट. आधी ओनरशिप प्रूफ करा, मग ते बघू आपण पोझेशन कोणाकडे द्यायचं, पण इमिडिएट पोझेशन हॅज टू बी प्रोटेक्टेड. ऑन द सेम लाईन ह्या स्त्रीचा तो अधिकार प्रोटेक्ट केलेला आहे. ह्याचा अर्थ आता इनलॉजच्या घरामध्ये ती वाटेल ते करू शकते किंवा ती त्यांना त्रास देऊ शकते असं नाहीये. कायदा आपल्याला नीट वापरता आला पाहिजे. वन थिंग. अनदर थिंग इज एक असं काय म्हणूया मिसअंडरस्टँडिंग असतं की ओनरशिपचा अधिकार मिळतो. कुठेही ओनरशिपचा अधिकार डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट देत नाही. हा जो अधिकार आहे हा फक्त राईट टू रिसाइड आहे, फक्त राहण्यापुरत्याचा अधिकार आहे. ओनरशिपचा जो अधिकार आहे तो त्या स्त्रीकडे जात नाही. मग ओनरशिपचा अधिकार जर जात नाही तर इफ युअर केस फिट्स इन द लॉ, व्हाय कांट यू गो टू द कोर्ट अँड टेक एविक्शन ऑर्डर? गो बाय लॉ, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. ते जे काही वर्डिंग केलेलं आहे की कोण कोण ह्याच्यामध्ये रेमेडी मागू शकेल, ॲग्रीड पर्सन. तर लेडी लिव्हिंग विथ द हजबंड इन द नेचर ऑफ मॅरेज असा शब्दप्रयोग केलेला आहे. इन द नेचर ऑफ मॅरेज म्हणजे काय? आता आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय वाटतं की एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र राहतायत, इल्लिगली एकत्र राहतायत, दॅट इज लिव्ह इन रिलेशनशिप. मुळात प्रश्न असा आहे की इल्लिगली एकत्र राहतायत ह्याचा अर्थ काय? म्हणजे एका पुरुषाचं लग्न झालं नाहीये, म्हणजे दोघंही अनमॅरिड आहेत असं आपण धरूया. दोघंही अनमॅरिड आहेत आणि ते एकत्र राहतात. त्यांनी लग्न नाही केलं पण ते एकत्र राहतायत म्हणून त्यांचं राहणं इल्लिगल आहे का? मग तसा विचार करायला गेलं तर हे स्टेटमेंट राईट ऑफ फ्रीडम, राईट ऑफ लाईफ च्या अगेन्स्ट जाईल. 18 वर्षाच्या वरचे आहेत, त्यांनी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना. हु आर यू टू से तुम्ही एकत्र राहा, एकत्र राहू नका. एक सिच्युएशन झाली. दुसरी सिच्युएशन,
पुरुषाचं किंवा स्त्रीचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि असं लग्न झालेलं असताना सुद्धा तो किंवा ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी एकत्र राहत आहेत. फाईन, ह्याला काहीतरी डेफिनेशन देणं गरजेचं होतं की नेचर ऑफ मॅरेज म्हणजे काय, आणि त्याच्यासाठी वेलुस्वामी वॉज द फर्स्ट जजमेंट आणि त्याच्यानंतर लेटेस्ट जजमेंट आहे ते इंदिरा शर्मा वर्सेस व्ही.के. शर्मा. Appellant status was that of a mistress. Appellant was fully aware of fact that respondent was a married person. Appellant's and respondent's relationship has no inherent or essential characteristic of a marriage and that relationship would not fall within the definition of domestic relationship. कुठले शब्दप्रयोग वापरलेत? Inherent or essential characteristics of marriage. Characteristics of marriage म्हणजे काय? तर आपल्याकडे कंडिशन्स दिल्यात ना लग्नाच्या, हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये दिल्यात, स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये दिल्यात. त्या काय सांगता आपल्याला की ती स्त्री 18 वर्षाच्या खालची नसावी, मुलगा 21 वर्षांच्या खालचा नसावा वगैरे वगैरे, त्यांचं पहिलं लग्न झालेलं नसावं, बिकॉज सेकंड मॅरेज इज व्हॉइड मॅरेज आपल्याला माहिती आहे. तर ह्या ज्या काही बेसिक कंडिशन्स आहेत, इनहरंट कंडिशन्स आहेत, ऍटलिस्ट त्या इनहरंट कंडिशन्स तरी फुलफिल झाल्या पाहिजेत, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दोघांचं जे वागणं आहे ना समाजाच्या समोर, भले तुम्ही लग्न केलेलं नसू देत, ते काय म्हणूया रिच्युअल्स झालेले नसू देत, पण तुम्ही समाजासमोर वावरताना तुम्ही ऍज अ कपल, नवरा बायको असं नको म्हणायला आपण, पण ऍज अ पार्टनर वावरताय, then that only will be construed as the relationship in the nature of marriage. कुठलंही रिलेशनशिप जे आहे that cannot be considered as relationship in the nature of marriage. आणि आपल्याला अशाच पद्धतीची प्रोव्हिजन आता दिसते ती उत्तराखंडमध्ये जो युनिफॉर्म सिव्हिल कोड जो अप्लाय केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप डिस्क्राईब केलेली आहे. सगळेच्या सगळे लग्नाशी रिलेटेड ज्या अटी आहेत त्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. त्याच्यावरती एक आर्टिकल आलं होतं की कायद्याच्या खाली तुम्ही आमचं हे काढून घेताय, काय म्हणूयात आपण, आमच्या बेडरूम पर्यंत येताय किंवा आमचे अधिकार काढून घेताय. याला अधिकार काढून घेणं असं म्हणता येणार नाही. आपण सोसायटीत राहतो, कायदे लॉज हे जे बनवलेले आहेत ना ते सोसायटीमध्ये हार्मनी राहावी म्हणून बनवलेले आहेत. प्रत्येक प्रकारची लिव्ह इन रिलेशनशिप जर का अलाव केली तर देअर विल बी केओस, इजंट इट. ती जी अधिकृत पत्नी आहे तिनं काय करायचं, आणि प्रत्येक जण, आणि ह्या केसमध्ये तेच होतं की त्या स्त्रीला माहिती होतं की ह्याचं पहिलं लग्न झालेलं आहे. सो शी वॉज नॉट सपोज टू लिव्ह विथ हिम, दॅट वॉज रॉंग. सो द रॉंग डुअर कॅनॉट टेक ऍडव्हान्टेज ऑफ हिज ओन रॉंग, असं आपण म्हणजे त्या अँगलवरती आपण याच्यामध्ये जाऊ शकतो. सो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज क्लिअरली मेन्शन की लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय. सो अशा पद्धतीची रिलेशनशिप असेल तरच ती स्त्री ह्या कायद्याखाली जाऊ शकेल, अन्यथा नाही जाऊ शकणार. पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे मगाशी जे सरांनी सांगितलं ते पिनल प्रोव्हिजन जी आहे कायद्यामधली, की हा कायदा सिव्हिल मानायचा का क्रिमिनल मानायचा. आता तो क्वासाय सिव्हिल क्वासाय क्रिमिनल आहे ते आपल्याला माहिती आहे. तर एका मॅटरमध्ये असं झालं होतं की मेंटेनन्स पे केला नाही आणि म्हणून सेक्शन 31च्या खाली प्रोसिडिंग्स इनिशिएट केले होते त्या नवऱ्याच्या विरुद्ध. सो ऑनरेबल दिल्ली हायकोर्ट इन अनिश प्रमोद पटेल वर्सेस किरण ज्योती मेन, रिसेंट जजमेंट आहे 2023चं. याच्यामध्ये असं म्हणलं की पूर्वी म्हणजे एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने पूर्वी असं म्हणलंय, केसचं नाव आहे तोलाराम पेरुमल वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. It is well settled rule of construction of penal statutes that if two possible or reasonable constructions can be put upon a penal provision, the court must lean towards that construction which exempts the subject from penalty. म्हणजे दोन इंटरप्रिटेशन होत असतील, एका इंटरप्रिटेशन मध्ये त्या व्यक्तीला ऍज अक्युज्ड आपण ट्रीट करतोय आणि एका इंटरप्रिटेशन मध्ये तो ऍज अक्युज्ड ट्रीट होत नाही, तर त्याच्या बेनिफिट मधलं इंटरप्रिटेशन करायचंय, त्याला अक्युज्ड समजता येणार नाही अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन ऍक्सेप्ट करायचंय. इट इज नॉट कॉम्पिटंट टू द कोर्ट टू स्ट्रेच द मीनिंग ऑफ अन एक्सप्रेशन युज्ड बाय द लेजिस्लेचर इन ऑर्डर टू कॅरी आउट द इंटेन्शन ऑफ द लेजिस्लेचर. मगाचपासून मी जे सांगते की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट, कशाला कायदा आणला ते पहा, ऑब्जेक्टिव्ह पाहायचा, ह्याचा अर्थ वाटेल ते करायचं असा नाही. सो ही खूप पूर्वीची केस आहे, 1980 वगैरेच्या आसपासची केस आहे जी मी सांगितली ती. त्या केसमधलं प्रिन्सिपल लक्षात घेऊन दिल्ली हायकोर्टनी हा
जजमेंट दिलेलं आहे की फॉर नॉन पेमेंट ऑफ मेंटेनन्स यू कॅन नॉट डू दिस. देर आर मेनी सच लिगल इंटरप्रिटेशन्स ॲक्च्युली, बट considering the time limit, I have to stop. I have not covered that protection officers report, कारण ते आता सेट लॉ आहे की इट इज नॉट नेसेसरी, सो त्याच्यावरती बोलण्यात वेळ घालवायला नको. अजून काही 2-4 जजमेंट्स अशी आहेत की जी खरंच खूप महत्त्वाची आहेत, पण तरीसुद्धा मेजर जो इंटरप्रिटेशनचा भाग होता तो कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो आज इथेच थांबूया. ॲज आय म्हटलं तसं आपल्याला आता जेवायची सुट्टी करायची आहे. सो थँक्यू व्हेरी मच. जेवायच्या आधी मला असं पेशंटली ऐकून घेतलं शांतपणाने. थँक्यू व्हेरी मच. I'm really grateful for your speech, ma'am, and experiences you shared with us.